मार्च हप्ता 2100 मिळणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। अत्यंत मोठी बातमी समोर आलेली आहे। हा जो तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता असणार आहे तो 2100 रुपये भेटणार आहे अशा स्वरूपाची मोठी चर्चा या ठिकाणी होत आहे। आणि या ठिकाणी न्यूज पेपरला असेल टीव्हीला देखील ही बातमी आलेली आहे। 2100 रुपये मार्च महिन्याचा हप्ता 2100 रुपये होणार का कोणत्या ताईला 2100 रुपये हवेत एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो सरकारने आश्वासन दिलं होतं मतदान जर आम्हाला केलं आमचं सरकार आलं तर 2100 रुपये आम्ही तुम्हाला देऊ तर त्याची या ठिकाणी मोठी बातमी समोर आलेली आहे। येणाऱ्या 10 दिवसांमध्ये हा मोठा निर्णय होणार आहे। लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी समोर आली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 8वा हप्ता कधी भेटणार आहे तो किती रुपये भेटणार आहे आणि हा 9वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता तो कधी भेटणार आहे किती रुपये भेटणार आहे तो 2100 रुपये भेटणार आहे का सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याच्यामुळे चॅनलला जर कोणी नवीन आला असाल सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप महत्त्वाची मोठी बातमी समोर आली आहे। ती बातमी तुम्हाला मी अगोदर दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर काय शक्यता आहे किती रुपये भेटतील या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की ज्या गोष्टी सत्य असतात त्याच गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार बघा। या ठिकाणी साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आहे। साम न्यूज पेपरमध्ये पण आहे वेबसाईटवर पण त्यांची ही बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींनो नीट व्यवस्थित बघा काय बातमी आहे। लाडकी बहीण योजना मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये 10 दिवसांमध्ये होणार मोठा निर्णय 10 दिवसांमध्ये मोठा निर्णय होणार आहे अशा स्वरूपाची बातमी या ठिकाणी पण ही शक्यता आहे। लाडक्या बहिणींनो परत एकदा सांगतोय ही शक्यता आहे कारण त्यांनी क्वेश्चन मार्क नीट पहा इथं क्वेश्चन मार्क टाकलेला आहे म्हणजे 2100 रुपये भेटणार हे अजून फिक्स झालेलं नाही। परत सांगतोय लाडक्या ताईंनो ही आपल्यासाठी खुशखबर आहे। जर या बजेटमध्ये या अर्थसंकल्पामध्ये जर या ठिकाणी निर्णय झाला तर तुम्हाला 2100 रुपये 100 भेटणार आहेत म्हणजे जर निर्णय झाला तर तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत। हे 10 दिवसांमध्ये तुम्ही म्हणत असाल की सर हा निर्णय कधी होणार आहे कधी आम्हाला समजणार आहे 2100 रुपये भेटणार आहेत का नाही लक्षात घ्या 10 दिवसांमध्ये लक्षात घ्या। या 10 दिवसामध्ये तुम्हाला समजेल दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा म्हणजे काय सत्य आहे काय होणार आहे काय नाही हे तुम्हाला फक्त 10 दिवसांमध्ये समजणार आहे। या ठिकाणी काय बातमी आली आहे तुम्हाला ती अगोदर वाचून दाखवतो। ज्या गोष्टी आधी न्यूज पेपरला आल्या त्या गोष्टी तुम्हाला सांगतो आणि नंतर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काय अंदाज व्यक्त करायचा आहे नेमकं याच्यातून सफल होऊ शकतं या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो सगळ्यांनी बघा सगळ्याला एक छोटा प्रश्न विचारतोय तुम्हाला 2100 रुपये हवेत का कारण की जर लक्षात घ्या तुम्हाला 2100 रुपये तुम्ही म्हणत असाल की सर आम्हाला 2100 रुपये हवे आहेत तर लक्षात घ्या या अर्थसंकल्पामध्ये ते मांडायला पाहिजे। अर्थसंकल्पामध्ये मांडल्यानंतर मंजूर झाल्यानंतर तुम्हाला ते 2100 रुपये भेटणार आहेत। आणि लक्षात घ्या ज्या ताई पात्र असणार आहेत कारण बऱ्याच ताई अपात्र होत आहेत बऱ्याच ताई पडताळणीमध्ये फेल होत आहेत त्याच्यामुळे ज्या ताई पात्र असणार आहेत त्याच ताईंना पुढे हप्ता चालू राहणार आहे 2100 रुपये असून द्या 1500 रुपये असून द्या तो हप्ता फक्त त्याच ताईंना भेटणार आहे। आता सगळ्यात अगोदर आपण वेळ वाया घालता बातमी आधी वाचून घेऊया आणि बातमी झाल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी मी क्लिअर करून सांगणार आहे। लाडकी बहीण योजना या ठिकाणी काय बातमी आली ती बातमी तुमच्या समोर आहे तुम्हाला वाचायचं असेल तर वाचू शकतात। मोठ्या स्वरूपात ही बातमी आहे त्यातले महत्त्वाचे पॉइंट्स तुम्हाला मी वाचून दाखवतो। एवढी सगळी बातमी वाचली तर वेळ जाणार आहे तर बातमीचा सारांश तुम्हाला मी सांगतो। बातमीमध्ये असं सांगितलंय त्यांनी की बाबा सरकारने तुम्ही वाचायचं असेल तर
वाचून घेऊ शकता. सरकारने निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिलं होतं की 2100 रुपये भेटणार आहेत आणि 4 महिने होऊन गेले. बघा, 4 महिने होऊन गेले तरी अजून हे आश्वासन पूर्ण केलेलं नाहीये. तर हे आश्वासन कधी पूर्ण होईल याच्याबद्दल सगळ्या लाडक्या बहिणींची या ठिकाणी चिंता वाढलेली आहे. सगळ्या लाडक्या बहिणी वाट बघत आहेत. तुम्हाला पण वाट बघत आहात का? लाडक्या ताईंनो, तुम्ही पण वाट बघत आहेत का? तुम्हाला 2100 रुपये हवेत का? एकदा मला कमेंट बॉक्समध्ये नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय. आणि तुम्हाला 2100 रुपये हवेत का? एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर 2100 रुपये भेटले तर आपल्यासारख्या गरीब ताईंना खूप मदत होणार आहे. आपल्या सगळ्या गरीब ताईंना 2100 रुपये जर प्रत्येक महिन्याला भेटायला लागले तर खूप मोठा हातभार या ठिकाणी लागणार आहे आपल्या संसाराला. त्याच्यामुळे 2100 रुपये जे सरकारने या ठिकाणी आश्वासन दिलं आणि या ठिकाणी आपण मागत नाही येत. सरकारने स्वतः आश्वासन दिलं होतं की बाबा आम्हाला निवडून दिलं तर 2100 रुपये आम्ही तुम्हाला देऊ. आता सरकार त्यांचं आलेलं आहे. तुम्ही तुमचं निवडून देण्याचं काम तुम्ही करून टाकलं. आता राहिला प्रश्न आता सरकारचा. सरकार 2100 रुपये तुम्हाला कधी देणार या ठिकाणी त्याच्याबद्दल ही बातमी आलेली आहे. 2100 रुपये लाडक्या ताईंनो या ठिकाणी तुम्ही वाचू शकतात. महायुती सरकार या ठिकाणी तुम्ही वाचू शकतात. महायुती सरकारने लाडक्या बहिणींना शब्द दिला आहे. त्यानंतर महायुतीच्या अनेक नेत्यांनी 2100 रुपयाबाबत वक्तव्य केले आहे. अर्थसंकल्पानंतर महिलांना कदाचित 2100 रुपये दिले जाणार असल्याची माहिती अनेक नेत्यांनी दिली आहे. बघा, बरे आपण बोलत नाहीयेत किंवा टीव्ही वाले सोडून द्या. मंत्र्यांनी देखील, जे या ठिकाणी निवडून आलेले मंत्री आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा अर्थसंकल्पामध्ये मुद्दा मांडला जाणार आहे 2100 रुपयाचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत. आता तुम्ही म्हणत असाल की हे सर अर्थसंकल्प वगैरे ते नेमकं काय असतं? अर्थसंकल्पामध्ये कधी सुरू होणार आहे? तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता 2100 रुपये होणार. साम टीव्हीची ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर आहे. ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर आहे. नेमका हा 2100 रुपये कधी भेटणार आहेत याच्याबद्दल आता लक्षात घ्या. 3 मार्च पासून राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होणार आहे. 3 मार्च पासून हे तुम्हाला अर्थसंकल्प या ठिकाणी सुरू होणार आहे, म्हणजे अधिवेशन सुरू होणार आहे. या ठिकाणी बजेट या ठिकाणी सादर केलं जाणार आहे. 3 मार्च पासून सादर केल्यानंतर अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्र राज्याचा आपला अर्थसंकल्प आहे. त्याच्यामध्ये त्याला बजेट पण म्हटलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीवर किती खर्च केला जावा, कोणत्या विभागात किती खर्च केला जावा, या सगळ्या गोष्टी अर्थसंकल्पामध्ये सरकारला मांडाव्या लागतात. मग सरकार मांडणार आहे की लाडक्या बहिणीला किती रुपये द्यायला पाहिजे हे पुढच्या वर्षासाठीच गणित या ठिकाणी त्यांनी ठरवून दिलेलं जातं. ते लक्षात घ्या लाडक्या ताईंनो. फडणवीस सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. म्हणजे आता निवडणुका झालेल्या आहेत. निवडणुका झाल्यानंतर अर्थसंकल्प या ठिकाणी आता पहिलंही अर्थसंकल्प असणार आहे. निवडणुका झाल्यानंतरच, त्याच्यामुळे निवडणुका झाल्यानंतर हे पहिलं अर्थसंकल्प आहे. पहिलं अर्थबजेट तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. आणि लक्षात घ्या या अर्थसंकल्पाची सुनावणी किंवा 10 मार्चला राज्याचे अर्थसंकल्प सादर होणार आहे. म्हणजे अर्थसंकल्प जे असणार आहे ते कधी सादर होणार आहे तर ते 10 मार्चला होणार आहे. म्हणजे येणाऱ्या तुम्हाला 8 दिवसांमध्ये किंवा 10 दिवसांमध्ये समजून येणार आहे की तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत का नाही. जर लक्षात घ्या 10 मार्चला या ठिकाणी मुद्दा मांडला अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये भेटणार, तर तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत. लाडक्यांनो, परत सांगतोय, अर्थसंकल्पावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. ह्या ज्या बातम्या सगळ्या आल्या आहेत त्या शक्यता वर्तवलेल्या आहेत की बाबा 2100 रुपये भेटतील. सरकारने म्हणलं होतं 2100 रुपये भेटणार आहेत, पण हे सगळं कधी होणार आहे? अर्थसंकल्पामध्ये मंजूर झाल्यानंतर. परत सांगतोय लाडक्या ताईंनो, नीट समजून घ्या, कारण एकदा सोप्या भाषेत
एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगायलोय जर तुम्हाला या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी हा मुद्दा मांडला लाडक्या बहिणीचा त्याच्यामध्ये जर मंजूर झालं बजेट पारित केल्यानंतर ते मंजूर झाल्यानंतर 2100 रुपये भेटणार का 1500 रुपये कंटिन्यू राहणार ह्या गोष्टी समजणार आहेत कधी 10 मार्चला काय समजणार आहे तुम्हाला 1500 रुपये पुढे कंटिन्यू राहणार आहेत का 2100 रुपये तुम्हाला भेटणार आहे या दोन गोष्टी या ठिकाणी समोर येणार आहेत 10 मार्चला आणि लक्षात घ्या 8वा हप्ता परत सांगतोय 8वा हप्ता हा तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहे 2100 रुपये भेटणार नाही जरी अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपये मांडलं त्यांनी तर ते पुढच्या 1 मार्च महिन्यापासूनच असणार आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो जर तुम्हाला कोणी म्हणलं असेल 2100 रुपये जमा झाले 2100 रुपये भेटणार आहेत नाही भेटणार 2100 रुपये कधी भेटणार आहेत अर्थसंकल्पाच्या नंतरच्या हप्त्यापासून आता लक्षात घ्या मागचा जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बाकी आहे 8वा हप्ता बाकी आहे त्याला तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहेत लक्षात घ्या त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला 1500 रुपये मागचे भेटणार आहेत आणि जर अर्थसंकल्पामध्ये जर सादर झालं मुद्दा मंजूर झाला तर तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत म्हणजे मागचे 1500 आणि हे 2100 असे तुम्हाला 3600 रुपये तुम्हाला भेटण्याचे चान्सेस आहेत बघा 3600 रुपये भेटण्याचे चान्सेस खूप मोठी गोष्ट आहे बघा लाडक्या ताईंनो खूप आनंदाची बातमी जर या ठिकाणी अर्थसंकल्पात 2100 रुपये भेटले तर तुम्हाला 3600 रुपये डायरेक्ट तुम्हाला अकाउंटला येणार आहेत लक्षात घ्या कुणा ताईला हे 3600 रुपये हवेत एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा अर्थसंकल्प तुम्हाला मागे पण सांगितलं होतं पडताळणी सुरू आहे अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये सगळे मंत्री गुंतलेले आहेत त्याच्यामुळे हप्ता थोडा पुढे गेला असेल काळजी करू नका पण एक ते तुम्हाला 3000 रुपये भेटतील किंवा 3600 रुपये एकदमच भेटतील या दोन्हीपैकी एक गोष्ट होणार आहे तर लाडक्या ताईंनो काळजी करू नका सगळ्या गोष्टी कंप्लीट होतील तर व्हिडिओ जर आवडत असेल माहिती जर आवडत असेल तर नक्कीच छान कमेंट्स करायच्या आहेत सर्वांनी लाईक केल्याशिवाय जायचं नाही खूप आनंदाची बातमी तुम्हाला दिली आहे सर्वांनी लाईक करायचं आहे लाडक्या ताईंनो तुम्हाला लवकरात लवकर 2100 रुपये भेटावेत ह्या बजेटमध्ये आपलं मंजूर व्हावं 2100 रुपयाचा बजेट हेच ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय